देऊ आणि मग डीजे मंगेश आणि यांच्याकडे जाऊ आपण. डीजे बंटी, डीजे सौरभ. मॅच आपल्याला द्यायचं आहे पहिल्यांदा. आमचे विघ्नहर्ता ऑडियन्सचे ओनर आदरणीय आमचे सूरज भाऊ कांजणे यांच्या शुभास्ते आम्ही मॅच हा किताब याच्याकडे देतोय. सामन्याकडे जाऊयात आपण. लेट्स प्लेचा इशारा. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला आणि पहिल्या चेंडूवरती सिक्सर अप्पाच्या बॅटमधून. पहिला चेंडू मानदेवी क्रिकेटला मान आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण बघितले गेलं तर निश्चितप्रमाणे जो संघ असणार आहे तो संघ आपण पाहतोय अखिल कासार अंबोली क्रिकेट क्लब. हा संघ आपल्याला इथे मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू होता, पहिल्याच बॉलवरती आलेला षटकार. आघाडीची जोडी मैदानामध्ये आपण इथे बघणार आहोत. एका बाजूला असेल ओमकार राणा भिलार, षटक क्रमांक पहिला हाताळताय. दुसऱ्या बाजूला अप्पा शेळके, शुभम माने. ही जोडी मैदानाच्या मध्ये असताना सहा धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. चर्चा तर सूरज भाऊ कांजणे यांच्या डीजेची आहे. चर्चा तर सूरज भाऊ यांच्या कर्तृत्वाची आहे. चर्चा सूरज भाऊ कांजणे यांच्या आवाजाची आहे. ती चर्चा का होऊ नये. आणि सूरज भाऊ सांगतायत की मी फक्त निमित्त आहे, मी फक्त चेहरा आहे, परंतु माझ्या मागचे सगळे कष्ट जे असेल ते डीजे दशरथचे आहे. बोला तयार. दुसरा चेंडू घेऊन यावेळेस लेग स्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू होता. धावेसाठी नकार. हा चेंडू इथे मात्र डॉट आलेला आहे. धावफलक इथे स्थिर आहे. सहा धावा स्कोरबोर्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. दुसऱ्या बाजूला आमचे डीजे सौरभ आहेत. आता डीजे ऑपरेटिंगच्या माध्यमातून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर डीजे तुषार गावारे, डीजे अथर्व. सगळ्यांची फरमाईश मला वाटतं मंगेश भाऊ एकच आहे. जी गाणं लावलं होतं ना मगाशी, मंगेश भाऊने तिकडे लगेच शब्द दिला, धोका मिळालाय का हा प्रश्न होता. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुण्याच्या मैदानामध्ये यावेळेस ओमकार राणा. हा चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला. डॉट बॉल. संघाची धावसंख्या ते स्थिर आहे. सहा धावा धावफलकावर आहेत. 6 रन, लॉस ऑफ दी 0 विकेट. शुभम माने आणि अप्पा शेळके या दोन्ही संघासाठी मॅच, खेळाडूंसाठी मॅच तर महत्वाची आहे, दोन्ही संघासाठी देखील मॅच महत्वाची आहे. डो आडायचा सामना. बॉल तयार. ओमकार. कोलटप्याचा बॉल होता ऑन साइडला, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. सिंगल तरी ते घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न नकार आहे. एक धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 धावा स्कोरबोर्ड वरती आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. आयुष्यामध्ये सूरज भाऊ कोणत्या वयात कमवायचं आणि कोणत्या वयात चमकायचं हे ज्याला समजलं तो विजेता झाला. सत्तावीस 7 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटक इथे प्रगती पथावरती असताना यावेळी मोठा स्ट्रोक, आसमानी ठोला, शुभम मानेचा हवाई हल्ला. हा षटकार. मैदानामध्ये आपण बघतोय इथे षटकार तर वसूल केला शुभम मानेने. समोर टाकला होता चेंडू आणि ओमकार वरती हे प्रचंड मोठं आक्रमण जे आपल्याला बघायला मिळालेलं आहे. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड आता 13 वरती धावफलक. ओमकारचा या षटकातला हा
कट केलाय, स्क्वेअर कटचा फटका. वा, गॅप शोधला तिथे, चेंडू डीप पॉइंट मध्ये सीमारेषा पार आलेला, पुन्हा एकदा चौकार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर दाफुलकावरती धावा ज्या आहेत 17 धावा. एक षटकाचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जो संपलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल मैदानामध्ये. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी यावेळेस आता अमित. 17 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. बॉल तयार, खोलवा टप्प्याचा बॉल. यावेळेस ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. दाफुलकावरती 18 धावा, ज्या दाफुलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. शुभम माने आणि दुसऱ्या बाजूला अप्पा शेळके ही जोडी मैदानाच्या मध्ये असताना. बोला तयार, अमित. मोठा स्ट्रोक, फटका फसला. यावेळेस एलिमिनेशन नव्हतं, पाहिजे तेवढं प्रॉपर टायमिंग नव्हतं. सिंगल आली. दुसराही धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरीही धाव आली. नो मॅन्स लँड मध्ये, निर्मनुष्य जागेमध्ये चेंडू मात्र इथे पडताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा इथे येत आहेत. 2 धाब्याने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. 20 वरती धावफलक आपण मैदानाच्या मध्ये इथे बघतोय. मोठा स्ट्रोक, याही वेळेस लिडिंग एज, फटका फसलाय. ओ, थर्डमॅनचे खेळाडू होते तिथे आणि मैदानामध्ये आपण बघितलंय आमचे डीजे वाले आता काय थांबायला तयार नाही. आता चौकारे नाही, षटकारे नाही, विकेट नाही, परंतु थांबणार नाही ते, त्याने सांगितलंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे बघायच्या वेळेस अमित तयार असेल. स्ट्राईक वरती अप्पा शेळके. रणअप थोडासा इथे मैदानामध्ये आपण पाहतोय चुकला असावा. एकवीस थोडीशी शांतता आपण पाहतोय या दुपारच्या सत्रामध्ये जी आपल्याला पाहायला मिळते. मोठा स्ट्रोक पुढे टाकला होता. इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय जरूर. शॉर्ट ॲक्सचा कव्हरचा खेळूला बीट केलाय. डीप ॲक्सचा कव्हरच्या दिशेने चेंडू पाठवलाय. सीमारेषा पार. धावा मिळताय 4. चौकार. विकास चौकार आले. चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती 25. लोअर फुल टॉस पुन्हा त्यावेळेस ऑन साइडला चेंडू खेळलाय. अलोन दी कार्पेटचा स्ट्रोक होता. एक सिंगल इथे आली आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 26 वरती धावफलक. आपण पाहतो एका बाजूला अखिल कासारांबोलीचा जो संघ आहे, पाहिजे तेवढा मजबूत स्टार्ट या संघाला मात्र अजूनही करून दिलेला नाहीये. दुसरं षटक 26 धावा आहेत. कारण आतापर्यंत पाहिलं तर अप्पा शेळके मैदानामध्ये आहे, शुभम माने मैदानामध्ये आहे, तर मोठ्या फटक्यांची अपेक्षा करत असेल मानदेवीचा संघ. आणि यावेळेस बॅकफुटला गेले. इनसाइड आउट. चेंडूला पाठवलंय डिबक्सच्या कव्हर मध्ये. शुभम माने सांगत असेल नाही, आता थांबणार नाही. हा चौकार.
षटकं संपली आहेत. 30 धावा धावफलकावरती मानदेवी क्रिकेट मान संघाचा एकही फलंदाज आतापर्यंत बाद होऊ शकलेला नाहीये. आणि तिकडे आपण पाहिलं मंगेश भाऊ, फक्त प्रेम या नावाचा उल्लेख जरी केला ना तर बऱ्याचशा चेहऱ्यावरती अशी कळी फुटते. बघा आमचे निखिल भाऊच बघा आता असं म्हणतात ना, प्रेमाला उपमा नाही परंतु उपम्याला शिराही नाही. प्रेम करावं आयुष्यामध्ये, माणसाने नक्की प्रेम करावं. प्रेम कोणावरती करावं? प्रेम सखीवरती करावं, प्रेम बहिणीच्या राखीवरती करावं, प्रेम आईच्या मायेवरती करावं, प्रेम बापाच्या छायेवरती करावं, प्रेम आपल्या पुत्रावरती करावं, प्रेम जमल्यास दिलदार शत्रूवरतीही करावं. प्रेम करावं. कोलवट टप्प्याचा बॉल, त्यानंतर मात्र आपण पाहतोय चेंडू सिंगल इथे घेतली जाईल. एखादा वेळेस स्कोरबोर्ड आता 31 वरती धावफलक आहे. प्रेम आपल्या मातीवरती करावं, प्रेम आपल्या निर्धिड्या छातीवरती करावं, प्रेम शिवबाच्या बाणेवरती करावं, प्रेम लताच्या गाण्यावरती करावं, प्रेम रोहित विराट सचिनच्या फलंदाजीवरती करावं, प्रेम वारकऱ्यांच्या टाळावरती करावं, प्रेम गणपतीच्या मस्तकावरती करावं, प्रेम नक्की करावं. प्रेम जमल्यास तुषार सर एखाद्या सुंदर मुलीवरती करावं, प्रेम नक्की करावं. सामन्याकडे घेऊन जाईल. बॉल तयार असेल यावेळेस ओमकार नाना भिलारे. 31 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. स्ट्राईक वरती शुभम माने. यावेळेस खडे खडे ऑन साइडला लॉंगॉन मध्ये टीप मध्ये खेळाडू आहेत. जागेवरती विकेट होईल पतन. ऋषिकेश झेडीला टिपला एक जबरदस्त झेल. पहिला पो मोहरा डगआउटच्या दिशेने. अहो ज्याची होती त्यानं जाणलेली आम्ही लावलेली माया आज माया लागलेली. एक विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 31 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. पहिला फलंदाज शुभम माने मैदानामध्ये बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी पृथ्वीराज पवार. पृथ्वीराज पवार यावेळेस मैदानामध्ये दाखल आपण पाहतोय होतील. 31 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. या सगळ्या नवीन चेहऱ्यांनी मला वाटतं बरेचसे धोके खाल्लेले आहेत, बरोबर का मंगेश भाऊ? त्याने सांगितलं आमची चिमणी उडून गेली. बॉल तयार. ओमकारांना खोलवट टप्प्याचा बॉल होता पृथ्वीराज साठी. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेताना आपल्याला जो पाहायला मिळाला फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालं नाही. अगदी जागेवरती उभा राहून दूरवरचा स्ट्रोक म्हणजे चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न होता. धावफलकावरती 31 वरती धावफलक जे आहे. तिसरं षटक सुरू असताना नाना पुढे आहे ओव्हर दी विकेट. याही वेळेस आपण पाहतोय हार्ड लेंथ आपण ज्याला म्हणतो ना, गुड लेंथ स्पॉटच्या थोडासा मागे चेंडू जर खेचून टाकला तर त्या चेंडूवरती बाउन्स असतो. तिथे फलंदाजांना मेहनत करावी लागते आणि तीच हार्ड लेंथ यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. पृथ्वीराज पवार साठी मात्र ओमकार भिलारे यांनी वापरली आहे. आणि हीच जर तुमच्याकडे स्ट्रेंथ आहे, ही जर तुमच्याकडे ताकद आहे तर तुम्ही नक्कीच ते केलं पाहिजे. आता पुढे सरसावले पावलांचा वापर होता. फुल टॉस बॉल शॉर्ट थर्मॅनच्या खेळाडूची पड जड होताना पाहायला मिळाली. पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा. लागले का बघा, कारण ज्या प्रकारचं रिॲक्शन त्यांचं होतं. कधी कधी सहज आपण म्हणतो ना गमतीत गंमत होते. आपण कधी कधी सहज इझिली खूप कॅज्युअली घेतलं, सहज शरीर आपटलं ना तर फाटमोडी इंजुरी होऊ शकते. सगळ्यात महत्वाचं काय, तुम्ही चैतन्य गोळेची इंजुरी बघितली असेल, सहज सहज, पण आज फार मोठी दुखापत आहे. मला वाटतं डीजे दशरथ येडा झाला असेल तिकडं. म्हणत असेल एवढे आयोजक जर वाजवाय आलेत
आता आमचे सूरज भाऊ माझ्या पाकिटावरती परिणाम तर करणार नाही ना, पण काळजी करू नको दशरथ, तसं काय होणार नाही. सूरज भाऊंचं मन फार मोठं आहे. 32 धाबा धाफलकावरती आहेत. मला वाटतं खेळाडू थोडेसे आपण पाहतोय तिचे इंड्युर्ड होताना, कदाचित मसल ट्रेस झाले असतील, मसल थोडेसे पाकले जाऊ शकतात. आणि खेळ म्हटलं की दुखापत हे ठरलेलं समीकरण आहे. 32 धावा स्कोरबोर्डवरती तिसरं षटक मैदानामध्ये प्रगतीपथावर असताना आज पहिला संघ मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. या दोन संघांमध्ये आता कोणता संघ आहे जो मात्र परतीचा प्रवास करणार आहे? एका बाजूला मानदेवी क्रिकेट क्लब मानचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला अखिल कासारांबोलीचा संघ आहे. मॅच दोन्ही संघांमध्ये कडक मॅच होणार आहे. अप्पा शेळके स्ट्राईक ऑन, लोअर फुल टॉस पिक करण्याचा प्रयत्न होता, परफेक्ट मिडल चेंडू होत नाहीये. सिंगल तरी ते घेतली आहे. प्रतीक आपण बघतोय चेंडूला कव्हर करताय, चेंडूची फेकी होईल. 2 धावा तिथे रोखल्या जाऊ शकत नाहीयेत. आणि या 2 धावेने स्कोरबोर्ड वरती 3 षटकांचा खेळ संपलाय. धाफलकावरती 34 धावा. मानदेवी क्रिकेटला मान संघाने मग अप्पा शेळके असेल, शुभम माने यांनी ज्या प्रकारचा स्टार्ट खेळला, ज्या प्रकारचे स्ट्रोक खेळले, ज्या प्रकारचे षटकार आले, तो स्टार्ट ती आक्रमकता कंटिन्यू करता आलेली नाहीये. 34 धावा धाफलकावरती. ओमकार भिलारेने या षटकामध्ये अक्षरशः कमबॅक केले. फक्त 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. जी कमबॅक करण्याची भूमिका होती, जी कमबॅक करण्याची गरज होती संघाला, त्याच वेळेस ओमकारने ते षटक घेतलं, धावा रोखून ठेवल्या. अवघ्या 4 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केल्यात आणि एक विकेट देखील मिळवली. इथून पुढचे 12 चेंडू मानदेवी क्रिकेट क्लब संघासाठी महत्वाचे आहेत. दोन्ही संघाने एक एक सामना गमावलेला आहे. दोन्ही संघाने एक एक मॅच गमावलेली आहे. परंतु असं म्हटलं जातं ना, तुमच्या आयुष्यामध्ये एखादं अपयश आलं म्हणून तुम्ही खचून जायचं नसतं. एखादा पराभव आला म्हणून थांबायचं नसतं. त्या पराभवातून शिकायचं, त्या पराभवातून आपण स्वतःला सावरायचं आणि स्वतःला सांगायचं शर्यत संपलेली नाही अजून, कारण मला जिंकायचंय. आणि ते जिंकण्यासाठी निघालेले दोन्ही संघ आहेत. पुन्हा त्या कॅप्टनचं लक्ष वेधणारे बघा, वेळ आपल्याकडे कमी आहे. 20 मिनिटाचा वेळ आपल्याला दिलेला आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा समीर कांबळे. कोलवट टप्प्याचा बॉल होता यावेळेस धीम्या गतीने. मला वाटतं अखिल कासारांबोली संघाने थोडासा स्टडी केला असेल, अभ्यास केला असेल की या विकेट वरती जे चेंडू वेगवान टाकले जात आहेत, त्या चेंडूवरती मोठे स्ट्रोक येत आहेत, फटके मोठे खेळले जात आहेत. आता व्हेरिएशन कटर गोलंदाजीचा वापर करायचा आहे. अमित पुन्हा तयार. आता मात्र बॅकफुटला गेले. धीम्या गतीचा जरूर चेंडू होता, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये मैदानामध्ये पृथ्वीराज पवारचा वार, षटकार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोरबोर्ड वरती आता 40 धावा ज्या धाफलकावरती आहेत. चौथ्या षटकातील आपण पाहतोय 2 चेंडू आतापर्यंत समीरने हाताळलेत. यस समीर कांबळे क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव इथे करतायत. डीप कव्हर मध्ये खेळाडू आहेत. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, डीप कॉर्नर आहे, डीप मिड विकेट आहे. शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर. सफल झाले. जागा बनवत इथे स्ट्रोक खेळायचा होता. एक धाव इथे येताना आपल्याला जे पाहायला मिळेल 22 आरोपण. आणि या एका धावेच्या मदतीने धाफलकावरती आपण पाहतोय 41 ज्या धाफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. याच मैदानावरती आपण पाहिजे का आदर्श हे क्रीडा संकुल आहे. मुळशी तालुक्याला लाभलेलं मी म्हणेल फार मोठं वैभव आहे. हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आणि याच तालुक्याचे कार्यसम्राट, लोकप्रिय आमदार, कार्यक्षम आमदार म्हणून मात्र यांची ओळख सध्या आपण महाराष्ट्रभर ऐकतोय. एक साधं राहणीमान, परंतु कामाच्या बाबतीत आणि विकासाच्या मुद्द्यावरती मग पाहिलं गेलं तर नक्कीच एक परखरपणे भूमिका मांडणारे आदरणीय शंकर व मांडेकर साहेबांनी देखील आपण पाहिलं गेलं तर याच मैदानावरती अनेक वेळा आपल्याला त्यांनी शब्द दिले की हे मैदान फक्त आपल्याला चांगलं हिरवळ करायचं नाहीये, तर हे मैदान एखाद्या स्टेडियम प्रमाणे याला रूप आपल्याला द्यायचंय. तर
शंकरभवनच्या माध्यमातून ते प्रयत्न सुरू आहेत. 43 धावा स्कोर बोर्ड वरती. यावेळेस पायावरती टाकल्या बॉलला, जसा आला तसा पाठवला. हे चेंडू मात्र तुम्हाला डोकेदुखी ठरू शकतात. पृथ्वीराजच्या बॅट मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आलेला चौकार. 4 धावा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 47 वरती दाखवलं की धावेला ब्रेक लागलेला आहे. परंतु पृथ्वीराज पवारला कुठेतरी गेअर शिफ्ट करावा लागेल, कारण या मैदानावरती आम्ही पाहिले रायझिंग स्टार पिरंगुट संघाने चौथ्या षटकामध्येच 5व्या षटकातले पहिल्या चेंडूवरती 73 धावा चेस केलेल्या आहेत. म्हणजे या मैदानावरती धावा होतात. हे मैदान फलंदाजांसाठी पूरक आहे. आतापर्यंत ही विकेट ज्या प्रकारची आहे ना, ही पाटा विकेट आहे. 47 रन, लॉस ऑफ 1 विकेट. बॉल तयार. हा चेंडू पुढे सोडून दिलाय. मला वाटतं एकदा गोलंदाजाने वेळ घेतला, आता फलंदाजाने वेळ घेतला. यावेळेस आखू टप्प्याचा बॉल, प्रतीक फार दूरवरती चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेग मध्ये कडक प्रहार. षटकार. मी राहिलो साधा म्हणून फायदा घेतला र, आता करतो किलर हिशोब सारा मिटला र. मला वाटतं डीजे वाल्यांनी बऱ्याच जणांकडून उधारी घेतली असावी कदाचित. आता ते हिशोब आज म्हणतात क्लिअर करून टाकतो. 53 धावा धापलकावरती पुन्हा एकदा. वा, एकाच पायावरती उभे राहिले. बॉटमॅनचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर. चेंडूला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. षटकार. 6 माझी डोंगराची मैना मैना ग, तुझ्या बिना जीव माझा राहिना राहिना ग. आंबा माझी डोंगराची मैना मैना. षटक क्रमांक संपला जाईल इथे मैदानामध्ये. चौथं 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 59 धावा, 59 रन, लॉस ऑफ 1 विकेट. ज्या प्रकारचा पृथ्वीराज पवारने स्ट्रोक खेळला ना, पहा एखादा डान्सर कसा एखाद्या पायावरती नृत्य करत असतो, ती मुवमेंट दाखवत असतो, त्या प्रकारचा स्ट्रोक होता इथे पृथ्वीराज पवारचा. एकाच पायावरती उभा राहून त्याने तो खेळलेला स्ट्रोक. राष्ट्रीय पंच सन्माननीय निलेशजी मारणे यांचं देखील आपण पाहतोय, आगमन होतोय. भाऊ आपलं देखील मी रायझिंग स्टार करंडक या स्पर्धेमध्ये स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. तर निलेश भाऊ मारणे आपला या ठिकाणी यथोचित असा सन्मान होतोय रायझिंग स्टार करंडकाच्या वतीने. तर विनंती करतो निलेश भाऊ, आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. आमचे प्रसादजी केमसे यांच्या शुभ हस्ते मी आदरणीय राष्ट्रीय पंच निलेश भाऊ मारणे यांचा सन्मान करतोय. तर निलेश भाऊ या. यावेळेस मोठा मोठा आता आप्पा सांगत असेल तुम्ही फक्त पाहत राहा. षटकार. 6 धावा. षटकार पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या मध्ये आलाय. हा चेंडू देखील यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या मध्ये हलक्या त्यानं कट केला. लेमन कट आपण ज्याला म्हणतो, लेट कट होता. सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय.
दोन धाब्याच्या मदतीने स्कोरबोर्ड आता थोडंसं आकार बदलतंय. धापलकावरती धाबा ज्या आहेत त्या 67 रन. लॉस ऑफ 1 विकेट. बोला तयार. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय आशिष कांबळे आता गोलंदाजीसाठी आलेत आणि यावेळेस मात्र पृथ्वीराज सांगतोय की नाही आपा तुमचं काम झालंय, आता माझी कामगिरी शिल्लक आहे. अगं भक्त भोळा घालून माळा सुखाचं ठेव घ्या ना कस अगं ला ला ली ला 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 ली ला ला ला. यावेळेस आपण बघितलं गेलं तर मैदानामध्ये आता 67 धाबा ज्या धापलकावरती आहेत. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानात आपण पाहतोय दाखल इथे होतील. 2 बंधू आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जय पवार आहे आणि दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज पवार आहे. आज 2 पवार मैदानामध्ये सोबत आहेत. राजकारणामध्ये पवार विरुद्ध पवार आहेत. मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. हा चेंडू इथे मैदानामध्ये डॉट. धापफलक स्थिर आहे 67 धावा स्कोरबोर्डवर. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. आशिष पुढे सरसावले, पावलांचा वापर. यावेळेस काय पृथ्वीराज पवारची पॉवर दाखवलीये. एक्स्ट्रा कव्हरला षटकार. आता धावेंचा डोंगर उभा राहिलाय. 73 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. आजच्या दिवसातील सर्वाधिक क्रॉस द बॅट यावेळेस खेळण्याचा इथे प्रयत्न आपण पाहतोय केला जाईल. हा चेंडू मात्र आपण बघतोय इथे डॉट आलाय. पहिला डाव संपलेला आहे. 73 झालेले आहेत. 74 धावेंचं टार्गेट आता मात्र असेल अखिल कासार आंबोली संघासमोर. यानंतरची होणारी मॅच तर आपण मॅच देखील लगेच खेळवणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. रायझिंग स्टार पिरंगुट आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन, कासार आंबोली अंबडवेट, सुतारवाडी या सगळ्या टीमचे असणारे मेंबर्स आणि त्याचे आपण पाहतोय संगनायक. आपण टॉस करणार आहोत. तर बोथ कॅप्टन आपण टॉस साठी घ्यायचं. या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी राष्ट्रीय पंच सन्माननीय निलेश भाऊ मारणे यांच्या शुभ हस्ते आम्ही या सामन्याचा नाणेफेकीचा कौल यशने करतोय. नाणेफेकीचा कौल केला जाईल. टॉस नाना आकाशवाणी जमिनीकडे और ये टॉस का बॉस रायझिंग स्टार या संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथमतः निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा.
ज्यांच्या वतीने आपण पाहतो या स्पर्धेसाठी आपल्याला शाल श्रीफळ ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले आहे ते सन्माननीय सूरज भाऊ कदम यांच्या श्रेणी आगमन होतोय. सूरज भाऊ आपलं देखील रायझिंग स्टार करंडक मध्ये स्वागत आहे. त्याचबरोबर मंगेश भाऊ वाघ आणि सोन्याभाऊ लांडगे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. सामन्याकडे मी तुम्हाला इथे घेऊन जातोय. दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे. 73 झाल्यात, 74 बनवायचे आहेत आणि या 74 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी अ 73 झालेल्या 74 बनवायचे. 74 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी दाखल होते. षटक क्रमांक पहिले निलेश मोहिते. पहिला चेंडू भन्नाट वेग. यापूर्वीच्या मॅच मध्ये ज्या आमच्याकडून चुका झालेल्या आहेत, यापूर्वीच्या मॅच मध्ये ज्या आम्ही चुका केलेल्या आहेत, आता त्या करायच्या नाहीयेत. आणि बंटी देखील तेच विचार करत असेल, आता आम्हाला देखील हार मानायची नाहीये. निलेश मोहिते तयार. समोर बंटी. यावेळेस आकुटाप्याचा बॉल पुल केलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. सिंगल यावेळेस घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होता. 2 धावा यावेळेस घेतल्या जातील आणि या 2 धावेंच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 वरती धावफलक आहे. बंटी लांडगे आणि दुसऱ्या बाजूला अमित कांबळे यांच्याकडे देखील ती प्रतिभा आहे, यांच्यामध्ये देखील ती क्षमता आहे. बंटी लांडगेचा खेळ मी अनेक वर्ष पाहतोय. अनेक वर्ष एकटा झुंजताना तो बघितलाय त्याला मी. मोठा फटका पुढे खेळायचा होता. त्यापेक्षाही अधिकचा वेग आपल्याला पाहायला मिळाला तो निलेश मोहितेकडून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर स्कोरबोर्ड वरती आता 3 वरती धावफलक आहे. 74 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. एवढं सोपं मी म्हणेल नसणार आहे या धाव्यांचा पाठलाग करणं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या 4 वरती धावफलक असताना 4 चेंडू आतापर्यंत निलेश मोहितेने टाकलेले आहेत. ही मानगावची बुलेट ट्रेन आहे. मी म्हणेल ही फक्त बुलेट ट्रेन नाहीये तर मानगावची AK-47 आहे. समोर बंटी यावेळेस उडवलाय. फटका फसलाय. प्रसन्न आहे चेंडूच्या खाली. खूप चांगलं जजमेंट होतं. टेम्परेमेंट दाखवलं प्रसन्नने आणि पहिला मोर आडगावच्या दिशेने. बंटी लांडगे होईल बाद. विकेट येताना आपल्याला जी पाहायला मिळाली. बंटी मैदानामध्ये बाद होतोय. आज स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं तर मला वाटतं त्यांचा बहुमूल्य वेळ त्यांनी आम्हाला दिलाय. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे प्रसिद्ध प्रमुख स्वप्नीलजी मोरे आज स्पेशली आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जात आहेत. कदाचित
मग आपण पाहतोय प्रत्येक स्पर्धेचे हायलाइट्स असतील, प्रत्येक काही खेळाडूंचे आपण पाहतोय तिथे क्लिप्स असतील, रील्स असतील, काही स्पर्धेचे पॅम्पलेट असतील किंवा अपकमिंग ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धेविषयी माहिती, त्या स्पर्धेविषयी आपण पाहिले गेले तर सगळे अपडेट ही मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेज वरती मात्र तुम्हाला पाहायला मिळते. 5 धाबा स्कोरबोर्ड वरती डिझेल होतोय तरी काय, 5 धाबा आहेत. निलेश मोहिते तयार असतील पुन्हा एकदा. थोडासा वेळ जरूर मात्र याच्याकडे घेतला जातोय, त्यामुळे विनंती असणार आहे बघा, वेळ आपल्याला तुम्हाला वाचवायचा आहे. निलेश मोहिते लेदर क्रिकेट खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळतात. पुण्याचा खुलवा टप्प्याचा पाऊ आपण पाहतोय, त्यांचा जो साऊंड होता ना, हमिंग साऊंड आपण ज्याला संबोधतो, तो साऊंड आपल्याला निलेश मोहितेचा पाहायला मिळतो. म्हणजे तो किती जोर लावून चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय हे याच्यामधून स्पष्टपणे ते जाणवतोय आपल्याला. षटक क्रमांक संपला जाईल. पहिलं एक षटकाचा खेळ संपलाय. 1 विकेट 6 धावा स्कोरबोर्ड वरती निलेश मोहितेचा जबरदस्त स्पेल आपल्याला बघायला मिळाला. विकेट आल्यानंतर देखील आपण पाहतोय मात्र ज्या प्रकारचं त्याने निर्णय, ज्या प्रकारचे अचूक टप्पे, ज्या प्रकारचे आपण पाहतोय गुडलेन स्पॉटचे टप्पे त्याने हाताळले, ते कौतुकास्पद राहिले निलेश मोहितेचे. सामन्याकडे आपल्याला बघायचं मैदानामध्ये पुढे येतात. यावेळेस अगदी लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. खूप लवकर यावेळेस फलंदाजाने प्रयत्न दाखवले. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्रेक्षक गॅलरी मधून खास त्या स्पर्धेच्या निमित्ताने आणि या स्पर्धेचा ते आनंद घेण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित राहिलेत मल्हारीजी बोरकर हे देखील आपल्या सोबत जोडले जात आहेत. त्यांचंही मी रायझिंग स्टार करंडक मध्ये स्वागत करतो. वेलकम. बोला तयार. अप्पा शेळके यावेळेस खडे खडे चेंडू खेळलाय. षटका वेस्टा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय डीप आक्सच्या कव्हरच्या दिशेने. हसते हसते करजय रस्ते रायझिंग स्टार पिरंगुट करंडकाचा येतोय खणखणीत चौकार. स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय ऋतुराजजी मोरे, अमन सिंग, त्याचबरोबर रविराज मोरे, प्रसादजी कडू हा सगळा मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहे. मी आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर सगळ्यांचे लाडके दाजी मल्हारी बोरकर यांना विनंती करतो आपणही मुख्य व्यासपीठावरती या. मोठा फटका शॉट मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. धावा मिळताय 4 चौकार. स्कोरकार्ड वरती 14 धावा धाफलकावरती लागोपाठचे 2 चौकार यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये. ओमकार नाना भिलारे स्ट्राईक ऑन आहेत. 9 सेकंडला अमित आहेत. यावेळेस ओमकार नाना भिलारे भिरकावून दिलाय लंगच्या दिशेने षटकार. आणि आपण बघतो इथे ओमकार नाना भिलारे स्पर्धेतील आतापर्यंत सर्वात लांब वरचा कमबॅक. मानदेवी क्रिकेटला मान सांगायला देखील करायचं आहे. कमबॅक करता येतं, कमबॅक कुठूनही करता येतं, परंतु मैदानामध्ये कमबॅक करण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. मैदानामध्ये बघायचं पुढे
संघाची धावसंख्या आता मात्र आपण बघतोय पुढे निश्चितप्रमाणे मॅच कडे घेऊन जाणार आहे. अक्षरशः मॅच आता ही रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलेली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे बघायचं यावेळेस मैदानामध्ये निलेश मोहिते फुल टॉस आणि यावेळेस आसमानी टोला गगनभेदी गगनाला गवस निघालणारा षटकार 6 धावा. सन्माननीय योगेश पाटील यांचं देखील आगमन होतोय. पेरंगुट संघाचे स्टार खेळाडू त्यांचं देखील स्वागत. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. स्वागत काय झालं या षटकाराने. 11 चेंडू 15 ची गरज. समोर आता ओमकार नानाने मात्र जी सुरुवात केली ना त्याला साथ दिली ऋषिकेशने. पुढे सरसावले पावलांचा वापर इथे होता. मिड विकेटच्या दिशेने संतोष आले चेंडूला कव्हर करताय. सिंगल घेतली चेंडू घेतला. फेकी जबरदस्त होती. ओ इतका मी म्हणेल स्टंपांच्या एवढ्या जवळून चेंडू गेला ना संतोषचा की त्या चेंडू आणि स्टंप मध्ये फक्त इतकं अंतर होतं. फक्त मुंगी जाईल इतकं अंतर होतं. फेकी खूप चांगली होती परंतु कुठलाही धोका नाहीये. 2 धावा यशस्वीपणे घेतल्या जात आहेत. स्कोरबोर्ड वरती 61 आहे. 10 चेंडू शिल्लक आहे. 13 ची अजूनही गरज आहे. काय लढा मैदानामध्ये सुरू आहे. पण असं म्हणतात ना की लढता लढता जर हरलो जरी तर हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी लढाईला माझ्या अंत नाही. कोलवटाप्याचा बॉल यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत. शॉर्टका एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू मात्र तिथे फंबल होताना पाहायला मिळाले. एखादा भवरा गोल गोल फिरा म्हणा तसा तो खेळाडू फिरत राहिला तिथे. 2 धावा येत आहेत. 2 धावाने स्कोरबोर्डाचा आकार बदल. डबल कव्हरती 63. 9 चेंडू 11 ची गरज. थोडासा आपण पाहतोय मैदानामध्ये संयम कमबॅक केला जाणार का मैदानामध्ये हे बघायचं आहे. मानदेवी क्रिकेटला मान संघाकडून बोला तयार आहे. ओहो खूप वेगवान चेंडू होता. वेगवान चेंडू होता परंतु एक सिंगल तिथे रोखू शकले नाही. प्रसन्न म्हणत असेल की निलेश यांना जास्त काही नाही फक्त एवढे 2 चेंडू तुम्ही महत्वाचे टाका. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच घेऊन जाऊ आपण. मॅचचा रिझल्ट नंतर बघू. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. 8 चेंडू 10 धावींची आता गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव आता मात्र थोडासा केला जाईल कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. ऋषिकेश झेडे 4 चेंडू खेळलेत. 20 धावा त्याने बनवल्यात. काय स्ट्रोक त्याने खेळले. मिड विकेटला षटकार खेळला. कॉर्नर मध्ये चौकार खेळले. लॉंग ऑफ मध्ये षटकार खेळला. हेच मी पाहिलं ना की तुम्ही जे कटर चेंडू टाकले ते फलंदाजांना आव्हान मत थोडस आव्हान उभं करणारे चेंडू होते आणि जे वेगवान चेंडू होते त्याच्यावरती मोठे फटके आलेत कारण या विकेट वरती पाहिजे तेवढा बाउन्स नाहीये. हे देखील आपण थोडस मला वाटतं संघाच्या संघटनेकडे तो अभ्यास करायला हवा. बोला तयार निलेश मोहिते. यावेळेस लेट कटचा स्ट्रोक हेच होतं ना. आता धीम्या गतीने चेंडू टाकला. कट करायचा होता. संतोष आपण पाहतोय नक्की चेंडू त्याच्या हातामध्ये आलेला नाही. शुभम माफ करा. 7 चेंडू शिल्लक. आता 9 धावेंची अजूनही गरज आहे. या चेंडूवरती काय गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा मैदानाच्या मध्ये तयार असेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव जो इथे केला जाईल. आता स्ट्राईक ऑन आपण बघतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू. हाई चेंडू मात्र हवेमध्ये आणि ओमकार नाना भिलारे बिग विकेट गॉन. 6 चेंडू आता 9 ची गरज.
मैदानामध्ये आपण बघतो आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील. ओमकार नानाने मात्र मॅच संघाकडे जरूर झुकवली, परंतु आता महत्वाच्या क्षणी त्यांची विकेट आली आहे. निलेश मोहितेने आपण पाहतोय हेच मानदेवी क्रिकेटला मान संघाच्या गोलंदाजाने अगोदर केलं असतं तर कदाचित एक वेगळं रिझल्ट बघायला मिळाला असता. कदाचित ही वेगळी संघर्षाची मॅच आम्हाला पाहायला मिळाली असती, परंतु आता बघायचं ते झालेलं नाहीये. छोटासा ड्रिंक ब्रेक जरूर होता. शेवटचं षटक, निर्णायक षटक, संघाचं भविष्य असणार हे षटक मैदानामध्ये घेऊन आलेत गोलंदाजीसाठी गोलंदाज. आता स्वतः संघातील एक लेजंड स्टार ज्याने या संघाची बांधणी करत असताना नक्कीच अनेक उतार चढाव पाहिलेत, प्रसन्न ओझरकर. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय सुंदर असं दालन या मुळशी तालुक्यामध्ये ट्रॉफी हाऊस त्यांचं माणगावामध्ये आपण पाहिलंय. भव्य दिव्य असणारं ट्रॉफी हाऊस आहे. प्रसन्न ओझरकर बॉल ट्रॅक वरती तयार. पहिला बॉल, पहिला चेंडू होता. फिंगर रोल केलेत. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. चेंडू इथे बघायचे डॉट आलाय. रेफर केलाय तिसऱ्या पंचांना. रिटर्न क्रीज साठी ओव्हरस्टेपिंग साठी देखील चेक करायचंय आणि व्हाईट साठी देखील चेक करायचंय. आणि विकेटच्या बाहेर का सर ते चेक करायचंय का? नाहीये, फक्त ओव्हरस्टेपिंग साठी आणि व्हाईट बॉल साठी दोन्हीकडे चेक केलं जाईल. इथे मैदानामध्ये बघायचंय पहिला चेंडू जरूर डॉट होता. प्रसन्न यांच्यासाठी प्राइज आलेला आहे. SB स्पोर्ट्सचे ओनर त्यांचे जीवाचे जीवलग मित्र सिकंदर भोसले. सिकंदर भोसले यांच्या वतीने प्राइज असेल. प्रसन्नने जर ह्या सामना जिंकून दिला तर सिकंदर भोसले यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज. सिकंदर भोसले यांच्या माध्यमातून लवकरच 17 ते 21 चलो लवळे एक भव्य दिव्य असणारी क्रिकेटची स्पर्धा, लखपती असणारी क्रिकेटची स्पर्धा, त्याचबरोबर भारतातील आयकॉन तुम्ही कुठलाही आपल्या गाव संघामध्ये घेऊ शकता. सरपंच स्वर्गीय निलेश भाऊ गावडे व स्वर्गीय संतोष उर्फ पप्पू गावडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्मृती चषक 2025 17 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर स्पर्धेचा कालावधी आहे. भव्य दिव्य रोख रकमेची असणारी क्रिकेटची स्पर्धा. प्रथम क्रमांकासाठी 1,20,000, द्वितीय क्रमांकासाठी 90, तृतीय क्रमांकासाठी 70,000, चतुर्थ क्रमांकासाठी 60,000 आणि त्याचबरोबर ऑल इंडिया ओपन एक आयकॉन या स्पर्धेचं विशेष आकर्षण राहणार आहे. तर ज्यांना यांना स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा मला वाटतं जवळपास सहभाग नोंदवले गेले असतील. तिसरे पंच थोडेसे बिझी होत आहेत. हृदयाचे डोके तर मात्र दोन्ही संघाचे धडधड करू लागलेले आहेत, कारण शंकर सुतार आणि ऋषिकेश धिडे ही जोडी मैदानाच्या मध्ये असताना बाकीचे काढू जागेवरती. चला निर्णय येईल आता. आत्मविश्वास देण्याचं काम निलेश मोहिते देखील करतायत प्रसन्नला. कसं म्हणतात ना की छत्री पावसाला कधी थांबवू शकत नाही, परंतु धाडस नक्की देऊ शकते. तर ऑनफिल्ड निर्णयाकडे जाणार आहे. रिव्ह्यू संपणार नाही, कारण गोलंदाज अगदी कॅमेऱ्याच्या समोर आलेले आहेत, विकेट किपर कॅमेऱ्याच्या समोर आहेत, त्यामुळे तो बॉल कुठे पिच झालाय हे तिथे मात्र निदर्शनास येत नाहीये, कारण दोन कॅमेऱ्याचे आपण हा चेंडू डॉट आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 5 बनवायच्या आहेत त्या 9 धाबा. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात उभं राहण्याची धाडस नक्की देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा ही नक्की देऊ शकते. संघर्ष केला पाहिजे. मोठा असतो कॉन साइडला चेंडू खेळला. चेंडू बघायचाय सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. ऋषिकेश सांगतोय मला जमतच नाही तडजोड, कारण मी करतो तोडफोड. हा चौकार. थँक्यू. चौकार इथे मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळालाय. पुण्याचा मोठा सोकालावनी कार्पेट मिड विकेट मध्ये जय चेंडूला कव्हर करेल. सिंगल तरी ते घेतलीये. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का? नकार कळवलाय. कीपर एंडला आपण पाहतोय चेंडू मात्र फेकलाय इथे.
संघाची धावसंख्या मैदानामध्ये आता बघायचंय. एका धावेच्या मदतीने 70 वरती 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 धावा जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत. संघर्ष मैदानामध्ये फार मोठा आहे. हारा हूं लेकिन लढूंगा, जीत के लिए मैं खड़ा रहूंगा. हो सकता है मैं तैयार नहीं पर कमजोर मेरा भी वार नहीं. एक एक लक्ष्य को मैं पाऊंगा, यहां से जीत कर ही जाऊंगा. जिंकण्यासाठी दोन्ही संघांनी आता प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली आहे. जिंकायचंय. शेवटचे 3 चेंडू, 4 धावेंची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, कॉर्नर आहे, लॉंग ऑफ, डीप कव्हर. प्रसन्न ओझरकर तयार. शंकर सुतारसाठी चेंडू होता. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केल्या बॉलला लॉफ्टेड. सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेतली आहे. 2 धावा आलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचे 2 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 2 धावींची गरज. आपण पाहतोय रायझिंग स्टार करंडक 2025 चा हा थरार. एका बाजूला अखिल कासारांबोली तर दुसऱ्या बाजूला मानदेवी क्रिकेटला मान. या 2 संघांमध्ये असणारी मॅच. प्रयत्न तर करायचे, प्रयत्न मोठे असायला पाहिजेत. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. 2 चेंडू 2. अग्रेसिव्ह क्षेत्ररक्षण आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. शॉर्ट सिलिमिनी लॉन मध्ये खेळाडू आहेत. धावा रोखण्यासाठी शॉर्ट मिड ऑफ मध्ये देखील आपण पाहतोय खेळाडू आहेत. नजरेत नजर घातली फलंदाजाच्या. धावा रोखल्या जाणार का हे मैदानामध्ये बघायचंय. क्रिकेट क्रिकेट क्रिकेटचा देखणा सोहळा रंगलाय. शेवटचे 2 चेंडू आणि 2 धावा. बोलत या प्रसन्न. यावेळेस सफल झाले. तुडवलंय बॉलला आणि पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. शंकर सुतारने मॅच संपवली आहे या षटकाराने. द प्लेअर ऑफ द मॅच आपण खिताबाकडे जाणार आहोत आणि प्लेअर ऑफ द मॅच हा खिताब जाईल ओमकार नाना भिलारे. तर ओमकार नाना या प्लेअर ऑफ द मॅच खिताब घेण्यासाठी आणि हा खिताब देण्यासाठी मी या ठिकाणी बापूसाहेब गोळे यांच्या शुभ हस्ते मी प्लेअर ऑफ द मॅच हा खिताब या ठिकाणी देतोय. चला फिल्डिंग लावून घ्या टीम रायझिंग स्टार. अंकुश दादा कांबळे यांच्या वतीने प्राइज आहे. ओमकार नाना भिलारे आणि त्याचबरोबर ऋषिकेश धेडे यांच्या या खेळीसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. आपण ते प्राइज देखील याच्याकडे देणार आहोत. तुम्ही आता बापूसाहेब गोळे यांना विनंती करतो.